सध्या जे कोविडचा नवीन व्हेरियंटची केस आपल्याला केरळमध्ये जे सापडले आहे आणि मागेही आपल्याला राज्य शासनाकडनं जेव्हा अमेरिका आणि चीनमध्ये कोविडच्या केसेस वाढत होत्या त्यावेळेस सर्व आपली यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासाठी मार्गदर्शक सूचना आल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण सर्व गोष्टीचं मागच्या 15 दिवसात मॉक ड्रिल घेतलेलं आहे आणि ज्या काही आपल्याकडच्या पूर्ण इन्स्ट्रुमेंट, इक्विपमेंट वगैरे आहे ते सर्व फंक्शनिंग आहे याची पूर्ण खातरजमा केलेली आहे. आणि जेव्हा भारतामध्ये केरळमध्ये केस सापडलेली आहे JN.1 या नवीन व्हेरियंट कोविडचा जो आहे ओमिक्रॉनचा व्हेरियंट, तर त्या दृष्टीने आता जे आहे आरोग्य विभाग छत्रपती संभाजी महानगरपालिका अत्यंत अलर्ट मोडवर आहे. आज आम्ही आत्ता 3 वाजता याबद्दलचे जे सर्व कन्सर्न मेडिकल ऑफिसर आहेत, त्याच्यानंतर जे फार्मसी ऑफिसर, लॅब टेक्निशियन, स्टोअर वगैरे याची सर्व लोकांची आम्ही इथं बैठक घेऊन त्या याच्यामध्ये पूर्ण जो रिव्ह्यू आहे, आमच्याकडचा ऑक्सिजन साठा काय आहे, किती आहे, जो डिफिशिट आहे त्याच्यासाठी काय कृती करावं लागेल, मेडिसिन, टेस्टिंग वाढवण्यासाठी आणि मागच्या 8 ते 10 दिवसापासून ILI सारीचे जे पेशंट आहेत त्या ILI सारीच्या पेशंटची टेस्टिंग करायची आहे आणि त्यांचं जे हे आहे जिनोम सिक्वेन्सिंगसाठी ते सॅम्पल आपण GMCच्या लॅबला पाठवत आहोत. तर या दृष्टीने मला नागरिकांना सुद्धा आवाहन करायचं आहे की हे जे सध्या आपल्याला सर्दी, ताप, खोकला वगैरे हे जर असेल तर त्यावेळेस तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवून घ्या, आपली टेस्टिंग करून घ्या आणि मॉबमध्ये जास्त जाण्याचं जे आहे ते आपण टाळायला पाहिजे. मास्क यूज करायला पाहिजे आणि ज्या काही प्रिकॉशन आपण कोविडमध्ये घेत आलेलो आहोत त्या प्रिकॉशन घेणं हे गरजेचं आहे.